सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 1 रन। देखिए ड्रेस को देखिए, शानदार है। कोलंबस टीम का बहुत बड़ा गांव है पुरन विभाग में। लेकिन शानदार गेंदबाजी देखिए, बात करेंगे ना, ट्रम्प कार्ड है हमारे रोहन पाटिल। पहली गेंद इतनी रफ्तार थी, गेंद गिरती थोड़ी टेकअप हुई थी गुडलैंड स्पोर्ट के ऊपर। कंफ्यूज हुए थे नयन पाटिल की किस प्रकार के साथ बल्लेबाजी करे, लेकिन रन मशीन है अब साहिल। बिल्कुल बल्लेबाज है सचिन कायकर, शानदार बल्लेबाज है। वो कट करना चाहते थे ऑफ साइड में, इतनी रफ्तार, तेज रफ्तार, पलक झपकती गेंद विकेट कीपर के दास्तानों में छलांग देती हुई यहाँ से 0 डॉट गेंद की समाप्ति। शानदार जानदार ये प्रतियोगिता हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे ट्रॉफी 2024 का एक शानदार सीजन चलता हुआ, कचाकच भरा हुआ मैदान। बिल्कुल अच्छा शॉट खेला है, लेकिन वाफी फील्डर है। लॉन्ग ऑफ के रीजन में सिंगल तो बनी, सिंगल के साथ टीम का टोटल धीरे धीरे बढ़ता हुआ यहाँ से 2 रन। शानदार गेंदबाजी है। रोहन हमेशा मैंडेटरी पावर प्ले में सक्षम गेंदबाजी करते हैं, शानदार गेंदबाजी। लेकिन नयन अंडर 19 के खिलाड़ी है, नयन कम उम्र में काफी शातिर खिलाड़ी है। गेंदबाज तैयार, रोहन पाटिल की अगली गेंद नयन के लिए। ट्रैकर की गेंद थी, जब ताकत काम नहीं करती काम करते हैं नजाकत। बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर, गेंद सीमा पर 4 रनों के लिए। तारीफ की थी और तारीफ के काबिल शानदार स्ट्रोक था। रोहन का स्वागत किया, वेलकम टू ग्राउंड मिस्टर रोहन पाटिल। टीम की टोटल रन संख्या 6 रन। अच्छी गेंदबाजी, 4 गेंदें हो चुकी है नयन के लिए। अगली गेंद, ओहो लॉप करना चाहते थे, लाउडली अपील भी हुई थी, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। तेज तरार गेंद, 1 और 0, तुरंत पलटवार किया। ये शानदार, ये नजाकत गेंदबाजी होती है। 5 गेंदें हो चुकी है, एक शानदार गेंदबाजी। मैंडेटरी पावर प्ले में 4 लगने के बाद भी टीम की टोटल है जनमान सीधी कर टीम की यहाँ से 6 रन। चले अंतिम गेंद इस ओवर की। रोहन नयन है स्ट्राइक गेंद के ऊपर, कट किया है, बिल्कुल शानदार स्ट्रोक है और गेंद जाएगी डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा के बाहर। दमदार शानदार लज्जी स्ट्रोक था 4 रनों के लिए। नक्कीच परी 11 साई स्पोर्ट्स कलमुसरे संघ जो खेळतोय, मच्छिंद्र पाटील तोंडरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। जर आले असेल मच्छिंद्र पाटील तर आपण यावं व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक स्वागत। चले ओवर की समाप्ति, पहले ओवर की बात करेंगे और टीम के रन संख्या एक अच्छी स्थिति में 10 का दम दिखाती हुई जनमान सिद्धि करोली टीम। पहली ओवर की समाप्ति, दूसरे ओवर लेकर आएंगे अब यहाँ से गेंदबाज यहाँ से आशीष पाटिल गेंदबाजी करेंगे। 2 चौवे शानदार मारे नयन ने, अंतिम गेंद का वेट किया था, नजरों का कैदाना काफी लाजवाब था। चले पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर में 10 रन बने। यहाँ से स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे। अब मैंडेटरी पावर प्ले का खेल खत्म होता हुआ और यहाँ से फील्डिंग की डिपार्टमेंट देखिए, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, वाइड इज लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा और शॉर्ट मिड ऑफ की रीजन में फील्डर की यहाँ से सजावट होती हुई। गेंदबाज तैयार, पहली गेंद आशीष पाटिल सचिन के लिए, कट किया है, कमाल धमाल मालामाल 4 रन। टीम का टोटल बढ़ता हुआ 14 रन। ऐसे शॉर्ट ऑफ लाइन की गेंद आप डालोगे तो आपको पनिशमेंट जरूर मिलेगी, क्योंकि सचिन कायकर जो हुनार खिलाड़ी है, बहुत बड़ा एक्सपीरियंस है, एक्सपीरियंस इज गुड टीचर। ओ बिल्कुल ब्लॉक हॉल में खेल डाली हुई गेंद थी, बैक टू द बॉलर, 1 रन चुराया और 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 15 रन।
देखिए विकेट टेकन गेंदबाजी होनी चाहिए। जब तक आप विकेट की सफलता आपको नहीं मिलेगी तब आप प्रेशर क्रिएट नहीं कर पाओगे, क्योंकि आप दोनों बल्लेबाज को वेल सेट होते जा रहे मैदान के अंदर। 4 ओवर का मुकाबला, सीमित ओवर का मुकाबला है और टीम की रन संख्या एक अच्छी स्थिति में 15 रन। आशीष पाटिल की एक गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करनी होगी। चौवा लगने के बाद ब्लॉक हॉल में फेंकी थी गेंद। अब नयन 2 चौवे के माध्यम से एक शानदार बिल्कुल अच्छी बल्लेबाजी करते हुए ओ ब्लॉक हॉल में फेंकी है गेंद। ये जहरीली गेंदबाज है आशीष पाटिल, कमाल की गेंद। पहले गेंद के ऊपर यदि चौवा लगा, लेकिन बाद में कमाल का कमबॅक। तर याच दरम्यान आमचे नितलज गावचे सन्माननीय सावंत शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय। सावंत पाटील साहेब, आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्या बात है, सभी का स्वागत करेंगे। लेकिन गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी आशीष द्वारा। फंसाया गेंद, मिश्रित गेंदबाजी। इस बार देखिए किस्मत भी बहादुरों का साथ देती है। इतने मुश्किल तो कैच नहीं थी, लेकिन कैच भूदान होती हुई और यहाँ से जीवन दान मिला। कैचेस विन द मैच। छोड़ोगे कैच तो भाई कैसे जीतोगे आप मैच। तर याच दरम्यान तुषार गावंड सरांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ तोंडरे आणि हरितदादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। शानदार गेंदबाजी होती है, लेकिन यहाँ से फील्डर ने थोड़ी सी मिस फील्ड होती हुई 1 रन का इजाफा मिला। और ये नजाकत, बिल्कुल गेंद जाएगी सीधा बैकवर्ड पॉइंट के रीजन में। फील्डर ने यहाँ पे की गलती, गेंद सी मार रेखा बाहर। 4 रन। टोटल 20 रन, लॉस ऑफ 0 विकेट। इस ओवर के अंतिम गेंद पहली ओवर में 10 बने और इस ओवर में आशीष के 5 गेंदों के ऊपर 10 बने। ये होता है क्रिकेट। शानदार क्रिकेट, शानदार प्रतियोगिता। ये दूधली रोशनी और ये गुलाबी ठंडी प्रेक्षकों को तर याच दरम्यान मित्रांनो, खरं तर या गावचे सन्माननीय माजी उपसरपंच, दमदार व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातला राजा माणूस श्रीनाथ दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। एकच वादा आमचा श्रीनाथ दादा। खरं तर आज पहिल्याच लढतीमध्ये त्यांचा संघ जिंकला आणि आता त्यांचं आगमन झाले, त्यांचं स्वागत। क्या बात है, कमाल की टाइमिंग थी। हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सी मारे का माहर। टीम का टोटल बढ़ता हुआ 26। डीजे बाला। अभिजीत पाटिल, सभी शायद पाटिल ब्रदर से इस टीम में। चलिए 2 ओवर का खेल समाप्त। 13 के औसत के साथ एक अच्छी स्टार्ट मिलती हुई जयमान सिद्धि करोले टीम के लिए। अभिजीत यहाँ से विकेट टेकन गेंदबाजी करनी होगी। ये ताबड़तोड़ बल्लेबाज है, क्योंकि सचिन की एक रन मशीन हम जिन्हें कहते हैं। अब गेंदबाज तैयार, पहली गेंद लॉप किया, गेंद हवा में है, मिस टाइमिंग, फील्डर है तैनात। अब चुक यहाँ से गलती होती हुई है, दूसरी गलती। वही फील्डर थे शायद, पहली कैच इसी फील्डर ने छोड़ी थी शायद। इस बिल्कुल फील्डर के हाथों में शायद सैनिटाइजर लगा है, फ्री किक लगाना जरूरी था। फिसल चुकी गेंद, एक और कैच ड्रॉप होती हुई। कैचेस विन द मैचेस। पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच। ये क्रिकेट का दस्तूर होता है दोस्तों। एक एक विकेट आपको महत्वपूर्ण बहुत होता है। और यहाँ से गेंदबाज तैयार। अगली गेंद ओ लॉप करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट। गेंद की समाप्ति। एक और शून्य। देखिए अभिजीत जान डाल रहे मुकाबले में, लेकिन लगातार यहाँ से मिस फील्डिंग। शानदार गेंदबाजी अभिजीत द्वारा। 2 गेंदें फेंकी, टीम की टोटल 28। 2 रन खर्च के इस गेंदबाज ने।
नयन पाटिल, ये लीजिए भाई, क्या छोड़ा, मैच छोड़ा है शायद। ऊंचाई ज्यादा, लंबाई ज्यादा, इस बल्लेबाज के ऊपर हमारे दर्शक फिदा चरण। योगेंद्र दादा पाटील यांचं ठिकाणी आगमन झालं आणि त्याचबरोबर संदेश दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर आज संघ खेळतोय जनुमान श्री साई सिद्धी करवले. कालच नाईट स्पर्धा सिद्धी करवले मैदानावरती रमेश मडवी यांनी पार केली. खरं तर त्यांची आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा आपण पार केली आणि आज सिद्धी करवले संघ थेट पोहोचलाय तो या स्पर्धेमध्ये. श्री साई जनमान सिद्धी करवले संघ मैदानावरती शुभेच्छा देण्यासाठी योगेंद्र दादा पाटील आणि त्याचबरोबर संदेश दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात है, सभी का स्वागत है. शानदार ट्रॉफी. आणि खरं तर सिद्धी करवले नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक हनुमान शेठ पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती करेल त्यांना की आपण देखील व्यासपीठावरती यावं आणि आमचे मेघनाथ दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कमाल की पारी देखिए, कैचेस विन द मैच है. 2 कैचेस छोटी और 2 जबरदस्त लॉफ्टेड हिट. देखिए गेंद को रोका है सीधा मिड विकेट के रीजन में, यहाँ से 2 रन मुकम्मल. कैचेस विन द मैच है. 4 रन के ऊपर हिटमैन रोहित शर्मा का. तीसरा परेरा ने कैच ड्रॉप किया था. 264 रन की शानदार पारी खेली थी, लेकिन इस बार नयन के 2 कैच छोड़े और उसका नतीजा एक शानदार. देखिए टारगेट की बात करेंगे तो 42 रन है स्कोर बुक के ऊपर. ये जबरदस्त बल्लेबाज है, पावरफुल बल्लेबाज है, सक्सेसफुल बल्लेबाज है. ये देखिए स्कूप करना चाहते थे विकेटों के पीछे. अच्छी फील्डिंग. लीलशल की याद दिलाने वाला, सूर्य कुमार यादव की याद दिलाने वाला स्ट्रोक था, लेकिन इस बार 22 के तौर पर रन मिलेगी. टीम की रन संख्या है श्री साई जयनुमान सिद्धी करवले टीम की रन संख्या 43 रन, लॉस ऑफ 0 विकेट. विकेट लेना चाहिए इस गेंदबाजों ने, लेकिन 3 ओवर की समाप्ति के बाद एक अच्छा टोटल के ऊपर 43. यस, चला कुडावे संघाचे कॅप्टन आणि नितलं संघाचे कॅप्टन आपण साठी पहिला फर्स्ट कॉल दिला होता की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरची जी लढत होणार आहे कुडावे क्रिकेट संघ विरुद्ध नितळस क्रिकेट संघ, जयनुमान नितळस विरुद्ध कुडावे, ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. चले अच्छी टोटल है. 43 रन. पहले ओवर में 10 बने, दूसरे ओवर में 16 बने और इस ओवर में 17 बने. ये होता है दोस्तों, किसी को हंसाता है तो किसी को रुलाता है. एक एक गेंद एक एक दर्शकों को आनंद देते हैं, तो और एक एक गेंद दुख भरी दास्तान भी सिखाती है. जयनुमान सिद्धी करवले टीम की टोटल है अच्छी स्थिति में 43 रन. नयन पाटिल जिनका निजी स्कोर है 12 में 25 रन, और सचिन जो रन मशीन 6 गेंदों के ऊपर 16 रन का योगदान. अंतिम ओवर, डेड ओवर स्पेशलिस्ट, यहाँ से गेंदबाजी के लिए सुचित मात्रे की पहली गेंद. नयन के लिए गेंद देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर, और अंपायर का इशारा बिल्कुल शाहरुख खान की अदा में हमारे प्रशांत पाटिल सर का इशारा था हुआ. ये इट इज द वाइड बॉल. 44 रन है, डबल चौवा स्कोर बुक के ऊपर. यहाँ से नयन आक्रामक रूप धारण किया नयन ने. इस बार ग्लांस करना चाहते थे, लेकिन ये गेंद लेग स्टंप के बाहर दंडित घोषित किया. फिर से एक बार एक और गेंद फेंकनी होगी सचित म्हात्रे को. ये प्रेशर है सचित के ऊपर, क्योंकि आप नयन को गेंदे फुटबॉल की सुचित के ऊपर, अब नयन को आप गेंदे फुटबॉल की तरह नजर आने लगी है. अगली गेंद. चला दोन्ही कॅप्टन या आपण व्यासपीठावरती तुम्ही पाहतात सन्माननीय गोमाशेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे कैलास दादा यांचं देखील आगमन झालंय. कैलास पाटील आपलं देखील स्वागत आहे. तुम्ही पाहतात मेघनाथ दादा पाटील, नाथा शेठ पाटील, खरं तर योगेंद्र दादा पाटील, संदेश पाटील, साबण पाटील आणि आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते माजी उपसरपंच सन्माननीय कैलास दादा पाटील हे देखील उपस्थित झाले. आणि आमचे श्रीनाथ दादा पाटील, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जी जरूरत नहीं थी सचिन को जल्दबाजी की,
अतिगाई संकटात नहीं, लेकिन इस बार रनआउट के तौर पर विकेट मिला, सचिन को लौटना होगा। चलिए रन संख्या की बात करेंगे तो अच्छी स्थिति में डायरेक्ट हिट किया सुचित ने, कमाल का निशाना है भाई। अच्छा स्ट्रोक था, देखिए स्क्रीन के सामने ऑन साइड में खेला था, वन बाउंस फील्ड किया, उतनी अच्छी थ्रो भी आई थी, लेकिन अब नए बल्लेबाज आएंगे। स्वप्निल पाटिल लेफ्ट हैंड के खूंखार शिकारी, एक शानदार आयोजक भी है, लेकिन इस बार टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करनी होगी। नयन जो अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए, 13 में 27 की पारी खेलते हुए नयन पाटिल आक्रामक रूप धारण करते हुए मैदान के अंदर 47 रन है, 3 रन से दूर अर्धशतक के लिए। नयन है तो सब कुछ मुमकिन है, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। नयन आक्रामक बल्लेबाज, ओ इस बार काफी खतरनाक गेंद थी, जहरीली गेंद थी, आंखों में अंगारे लेकर गेंद को डाला था और यहाँ से गेंद विकेटों के बिल्कुल विकेट कीपर के दास्तरों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति। सुचित मात्रे यहाँ से कमबैक देते हुए अपनी टीम के लिए बिल्कुल हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, लॉन्ग ऑफ के रीजन में मिस फील्डिंग, बार बार मिस फील्डिंग हो रही है मैदान के अंदर, लेकिन यहाँ से 2 रन मुकम्मल और 2 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 49 रन। जयमान सिद्दीकी और टीम नयन देके खेल रहे, 15 गेंदे 29 के ऊपर, शानदार बल्लेबाज है, अपनी टीम की जरूरत देखते हैं भाई नयन। और इस बार फिर से एक बार अच्छी गेंद ब्लॉक हॉल में फेंकी थी गेंद, यहाँ से सिंगल रन और सिंगल के साथ जयमान सिद्दीकी टीम के 50 रन पूरे, जोरदार तालियां। चले कमाल की पारी, नयन का निजी स्कोर है अब बात करेंगे तो 16 में 30 रन और इस ओवर की गेंदें बचे शायद 2 पहले सत्र की। हाईएस्ट स्कोर टोटल की बात करेंगे तो 53। चलिए गेंदबाज तैयार रहा और यहाँ से बल्लेबाज है स्वप्निल। अंतिम 2 गेंदें बचे, टीम की टोटल अच्छी स्थिति में 50 रन, 53 रन का हाईएस्ट टोटल है, लेकिन एक अच्छे टोटल के ऊपर यहाँ से बेहतरीन बल्लेबाजी नयन द्वारा। चलिए अगली गेंद, ओवर फुल टॉस की गेंद ब्लॉक हॉल में फेंकी है गेंद, सम्मान दिया इस गेंद के ऊपर, करे भी मामला डायरेक्ट हिट, क्लोज इनकाउंटर होने वाला था लेकिन बाल बचे, 2 रन बने और 2 रन के साथ टीम का टोटल 52 रन। तर व्यासपीठावरती पाहत आहेत तुम्ही शिवसेनेची बुलंद तोप खरं तर सन्माननीय यशवंत शेठ खानावकर साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत मावळे, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेसाठी त्यांनी तब्बल 5,000 रुपयाचं देणगी आम्हाला प्राप्त केलंय, त्यांचा आभार व्यक्त करू। कमाल की गेंद, जो भी गेंदे फेंकी, 4 गेंदे लगातार ब्लॉक हॉल में फेंकी, ये शानदार गेंदबाजी और इस बार फिर से एक बार जबरदस्त निशाना। इस बार ऐसी निशानेबाजी करेंगे तो ओलंपिक में आपको चांस मिल सकती है। चलिए टीम का टोटल एक अच्छी स्थिति में बढ़ता हुआ 54 रन और जीत की बात करेंगे तो 55 रन की जरूरत रहेगी। तर आपण टॉस करूया, या ठिकाणी टॉस केलं जाईल आजच्या 5व्या लढतीचा, अर्थात एका बाजूला जर्मन नितोष संघ आणि त्याला फाईट करेल अक्षय 11 कुडावे संघ। टॉस साठी मी आमंत्रित करेल सन्माननीय आमचे योगेंद्र दादा पाटील यांना इन्व्हाइट करेल, आपण यावं, त्याचबरोबर आमचे श्रीनाथ दादा पाटील यावं। श्रीनाथ दादा या, टॉस या ठिकाणी केलं जाईल, पहिल्या राऊंडची अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अक्षय 11 कुडावे विरुद्ध असेल जर्मन नितोष संघ। Heads is a call and captain नितोष संघाचे कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन? फिल्डिंग समोर संघ कुडावे संघ आहे, दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम and presentation box from the news. Nitya's team won the toss and decide to ball first. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झोपून पोरे
वाघ तू हाती घे भगवा पेडर काळी शिवसेनेचा वाघ तू हाती घे संघानं प्रथम बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना टीमनं टोटल उभारल्यात मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये 54 आणि 55 धाबेचं भलं मोठं आव्हान मैदानात उभारले. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज चौथी लढत मैदानावरती तुम्ही पाहतात. दोन्ही संघ ताकदवर आणि बलाढ्य आहेत. तर दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 55 धाबेचं लक्ष्य मनाशी बाळगून सलामी जोडी मैदानावरती कलमुसरे संघाकडनं पाहायला मिळतीये. ऍज द ओपनर म्हणून आशिष पाटील आणि सुचित मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं. पॉवर सर्कलचं पहिलं षटक घेऊन येत आहे. पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा संदीप पाटील. पहिला चेंडू समोर खेळतायत. बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. आज खरं तर तोंडरेकरांचं आनंदाचा दिवस खरं म्हटलं जातं ना की आनंदाचे डोही आनंद तरंग. कारण आज तोंडरेकरांचा लाडका बादल मुंबई पब्लिक किंग बादल जो गेल्या 8 महिन्यापासून थोडा दुखापतग्रस्त होता आणि दुखापतीला सामोरं जात असताना आज 8 महिन्यानंतर बादलनं बिनजोडची शर्यत खरं तर बोनोली अड्ड्यामध्ये केली आहे. बादल सोबत आज लक्षा होता. पब्लिक किंग लक्षा ज्यानं बैलगाडा शर्यतीमध्ये आज एक दमदार शर्यत जिंकली आणि आज तोंडरेकरांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला. गेली 8 महिने आज सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. दुखापतीला सामोरं गेला आणि 8 महिन्यानंतर बादलनं बिनजोडची शर्यत केली. असं म्हटलं जातं ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्य कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा ती तोच दरार घेऊन मैदानात उतरतोय. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा संपतो. खरं तर आजचे अमित सुपणे कराड
आणि खरं तर आमचे बादल ग्रुप आणि बादल बैलाचे मालक आशिष पाटील, अतुल शेठ पाटील आणि संपूर्ण बादल ग्रुप आज या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आणि शुभेच्छांचा वर्षा. परंतु तो बॉल चालला सीमारेखा बाहेर, येतो शानदार चौकार. मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून देखील हरिदादा पाटील आपल्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. सबसे कातिल अमित पाटील. तर बघा फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. लगातार 3 बॉल 3 षटकार टोकले तर बादल बैलाचे मालक आशिष शेठ पाटील यांच्याकडून प्राइज असेल 5,578 रुपये. खरं त्यांचा लकी क्रमांक आणि हे प्राइज त्यांच्या वतीने. धावसंख्या स्कोर बढवती आपण पाहतोय. धावसंख्या 8, लक्ष गाठायचं 55 धाबेचं. दोन्ही संघ तुल्यबल, ताकदवर आणि बलाढ्य आहेत, त्यामुळे मॅच देखील तेवढीच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला टीम कलमुसर आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी करवले. हे 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत. बॉल चांगला आहे, वेगवान बॉल, परंतु यष्टीरक्षक कलेक्ट करू शकला नाहीये आणि त्याचा परिणाम की 1 रन्स 22 स्वरूपात प्राप्त झाली आणि एका धावेने संघ पोहोचला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कलमुसरे जो परी 11 साई स्पोर्ट्स नावाने खेळतोय त्यानं बनवल्यात पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा बिनगडी बाद. मालक अतुल शेठ पाटील, आशिष शेठ पाटील, संपूर्ण आमचा ग्रुप. खरं तर देवदास शेठ पाटील, अनिल नाना पाटील, त्यानंतर अजय भाई पाटील, अनुजभाई पाटील, दिनेश भाई पाटील, त्यानंतर आमचे प्रकाश दाडवकर, त्यानंतर आमचे मयूर मात्रे, या सगळ्यांच्या वतीनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. कारण आज त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. 5 स्टार झोपडा ग्रुप आज या मॅचला एन्जॉय करतायत. आनंदाची डोही, आनंदात तरंग. कारण 8 महिन्यानंतरचा जो कालावास होता, जो प्रवास होता, तो आता संपलाय आणि मुंबई किंग सर्वांचा लाडका तोंडरेकरांचं कालीज त्यानं आज बिंजोरच्या शर्यतीमध्ये शर्यत जिंकली लक्षासोबत पळत असताना. आणि नक्कीच त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आणि खरं तर आशिष शेठ पाटील यांच्याकडून लगातार 3 बॉल 3 षटकार टोकले तर फलंदाजाला 5578 हा लकी क्रमांक म्हणजे 5,578 रुपये दिले जातील. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सबसे कातिल अमित पाटील आपले देखील स्वागत. बॉल चांगला इथे, फटका देखील चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कबरला बीट केलं, 1 सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पाहायला मिळते 10 धावा. सिंगल डबलनं सिद्धी संघाला काही फरक पडणार नाहीये. कारण मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच 4 षटकार जास्त ठोकावे लागतील. कारण लक्ष 55 धावेचं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना पहिल्या ओव्हर मध्ये रन झाले 9. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. बॉल चांगला पडल्यानंतर इथे रन्स नाहीये. डॉट चेंडू. खरं तर कौतुक करेल पहिला षटक पॉवर प्ले मध्ये संदीप पाटीलनं फेकलं. अवघ्या 9 धावा दिल्या. सेकंड ओव्हर फेकत असताना पांड्या मडवी जो आपण पाहतो मैदानावरती अगदी चांगलं षटक त्याच्या वतीने देखील 2 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स नाही. आणि त्यानंतर आता समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे समीकरण 45 धावेची गरज. बॉल चांगला यावेळेस मात्र चाललाय सरळ पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. दन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन्स
आणि चौकार आता आजच्या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल कारण कलमुसे संघ 5 दूरवरचा प्रवास कापून आज टोंडरे ग्राउंड वरती आलात. उरण परिसरातनं बिलॉंग करणारा कलमुसे संघ आज याच परितल्या सिद्दीक करवली संघाविरुद्ध खेळतोय. एक ताकदवर संघाविरुद्ध खेळतो परंतु तेवढंच मोठं लक्ष गाठायचंय पंचावन्न धाबेचं. बॉल चांगला यष्टांचा वेध घेतोय आणि धक्का दिलाय पांड्या मडवीनं. या ठिकाणी कलमुसे संघाला पहिला गडी मैदानात बाहेर होतोय 16 या धावसंख्येवरती. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक स्वर्गीय प्रभाकर हासो पाटील स्मृती चषक जी सिद्धी करवली ती नाईट दमदार स्पर्धा तुम्ही पाहिली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय योगेंद्र दादा पाटील साहेबांकडून आम्हाला या स्पर्धेसाठी रोख कॅश 25,000 रुपये प्राप्त झाले. तर नक्कीच त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि सिद्धी करवली संघाला सुवर्ण संधी आहे. सिद्धी करवलीचे आमचे बंधू दर्शन लक्ष्मण मडवी यांच्याकडून प्राइज असेल. जर सिद्धी करवली संघ या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झाला ट्रॉफी पर्यंत पोहोचला तर त्यांच्याकडून 20 किलोचा बोकड दर्शन लक्ष्मण मडवी यांच्याकडून देण्यात येणार आहे. टोटल स्कोर 17 धाबा आणि आपण पाहतोय 17चा आकडा आपल्या डोळ्यासमोर आला. असं म्हटलं जातं ना की जतीन 17 आणि 17 परंतु 17 आणि 17 अरे दादा कधी झालं सगळ्यांना आठवतं. कारण 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला तो काळा दिवस. आज आठवण झाली तरी का नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके मित्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 तारखेला झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला मराठी माणसाला 17चा खतरा झाला. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का आणि कित्येक होऊन गेले या भूमीवरती परंतु हिंदू हृदय सम्राट दुसरा कोणी होईल का, दुसरा कोणी होईल का हाच प्रश्न मराठी माणसाला भेडसवतोय. कारण मराठी माणसाच्या ओव्हर नंबर तुम्ही 3 पाहताय तिथे षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 17 धाबा आल्या आणि आता 34 षटक फेकण्यासाठी नयन पाटील आलाय. वेगवान खरं तर सिद्धी करवली एक्सप्रेस म्हणून ज्याला म्हटलं जात आहे नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि त्याचा पहिला चेंडू ब्लॉट आलाय
बॅट्समन सेकंडला रोहन पाटील 3 बॉल खेळलाय, कुठल्याही प्रकारची रन्स त्यानं काढली नाहीये. चांगला खेळ करावा लागेल. हा क्रिकेट केलंय. क्रिकेटमध्ये मित्रांनो 6 बॉल 36 जर बनत असतील तर येणाऱ्या 10 बॉलमध्ये टार्गेट गाठायचं मैदानावरती 38 धावा बनू शकतील. फक्त स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे. तर बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि तो कॉन्फिडन्स दाखवत असताना मिड विकेट सीमारेखा बाहेर येतोय शानदार षटकार. काय जबरदस्त संगीत. नुसतं संगीत जरी ऐकलं तरी अंगाला शार येतात. हे बाळासाहेब ठाकरेंचं संगीत आहे, परंतु आक्रमकता एका षटकारानंतर ठोकलं त्यानं लॉंग लेगच्या दिशेनं दन 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 करत चाललाय. चेंडू सीमारेखा बाहेर 4 रन. शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. तुमच्याकडनं कधी शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर आमचे मित्र बाबंजेचे अजयदादा भोईर आणि मयूर मात्रे युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील हरिदादा पाटील आपल्याला शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा वर्षाव खरं तर आज या स्पर्धेसाठी, कारण स्पर्धा तशी आहे मित्रांनो. हिंदू हृदय सम्राट, सगळ्यांचे लाडके मराठी माणसाचा मानबिंदू, परंतु इथे ठोकलाय, दन 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 करत चाललाय. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर अजून एक शानदार चौकार. मॅच मध्ये परिवर्तन. 32 धावा 3 ओव्हर मध्ये आल्या आणि आता समीकरण राहिलंय 23 धावेची आवश्यकता येणाऱ्या अंतिम षटकामध्ये. आज स्पर्धेतली दुसरी रात्र, खरं तर फेब्रुवारी महिना आणि सध्या प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलेलं वेड म्हणजे रोज डे, प्रपोज डे असे सर्व डे सुरू आहेत, परंतु आमच्यासाठी कुठलाच डे नाही. आमच्यासाठी फक्त बॅट डे, बॉल डे आणि क्रिकेट डे, फक्त क्रिकेट डे. प्रॉमिस डे म्हणजे राजत तुम्ही विशाळगड गाठा, एक बी गणिम पुढे सरकू देत नाही बाजीप्रभू देशपांडे. प्रॉमिस डे म्हणजे राजा आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं तानाजी माऊसरे. प्रॉमिस डे म्हणजे राज 60 मावले त्या एका रात्रीत गड घेतो कोंडाची परजत. आणि प्रॉमिस डे म्हणजे स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराज. आज खरं तर हे डे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत. प्रॉमिस डे, रोज डे ही तर खरी भिकाऱ्याची लक्षण आहेत. बॉल चांगला इथे समोर खेळतात ऑन साईडला. एका ओव्हरमध्ये गरज आहे 23ची, परंतु एक सिंगल आले. आणि महत्वाचं म्हणजे
एक सिंगल घेऊन मेन फलंदाज ज्यानं आक्रमकता सिद्ध केली आहे रोहन पाटीलनं 2 चौकार 1 षटका टोकले त्याला स्ट्राईकवरती आमंत्रित केलंय 5 मध्ये आता बनवायचे 22 धावा दोन्ही संघाला एकच गोष्ट सांगेल रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही बात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलतीये वेळ बदलावावी लागेल परंतु वेळ कोणाची बदलेल कलमुसरे संघाची की सिद्धी करवले बॉल हवेत मिस टायमिंग अंतिम षटक फेकत असताना फिरकी पट्टू स्वप्नीलनं विकेट पटकावली आहे आणि आता 4 मध्ये 22 धावेची आवश्यकता चांगलं संगीत आता सांगितलं की प्रॉमिस डे म्हणजे काय कारण त्या काली फक्त माऊले आणि प्रजा ही राजाची होती आणि स्वराज्याची होती स्वराज्यासाठी राजांसाठी मरायला तयार होती परंतु आजच्या प्रॉमिस डे मध्ये मुलं फक्त मुलींसाठी मरायला तयार आहेत एवढं मोठं फरक आहे आज कलियुग आणि छत्रपती शिवरायांच्या काळातलं तर जाऊया मैदानावरती राहिलेत बॉल शिल्लक इथे 4 आणि गरज राहिली ती 22 धावेची चांगला बॉल गुडलेनला पडल्यानंतर आउट स्विंग हलकस स्विंग झालं आणि डॉट चेंडू आता जे स्वप्न पाहिलं होतं कलमुसरे संघानं उरणमधून बिलॉंग करताना हा ग्राउंड त्यानं गाजला परंतु मैदानावरती स्वप्न तोडलंय तर 3 बॉल 3 षटका जरी आले तरी सामना आता जिंकता येणार नाहीये बॉल चांगल्या समोर खेळतात ऑन साईडला फक्त औपचारिकता मॅच पूर्णपणे जनमन सिद्धिकर्वे संघाच्या बाजूनं एकतर्फा पाहायला मिळते कारण मॅच वरती पकड आता मजबूत झाली आहे येणारे समीकरण फक्त औपचारिकता आहे आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल बिग फाईट मॅच 2 बलाढ्य टीम मध्ये एका बाजूला अक्षय 11 कुडावे आणि त्याला फाईट करेल जनुमान नितळस बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल पहिल्या राऊंडची अंतिम लढत त्यानंतर होती सेकंड राऊंडची लढती कारण आज पहिली बाय मिळाली पहिला मॅच जिंकल्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आला होता वेलकम उसाटणे संघ बाय 1 गेट 1 फ्री तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय पण तो सेकंड राऊंडची जी बाय 2 संघामध्ये मॅचेस होतील 2 मॅचेस त्याच्यामध्ये हाईस्ट टोटल ज्या संघाची राहील त्या संघाला बाय मिळेल आणि टार्गेट बघा जो असेल तो समजा 41 टार्गेट असेल 40 वरती जरी तुम्ही षटका टोकला तर त्या 46 नव्हे तर 41च ग्राह्य धरल्या जातील त्यामुळे जे टार्गेट असेल तेच तुमचं हाईस्ट टोटल असेल हे लक्षात ठेवा सेकंड राऊंड जेव्हा सुरू होतील तेव्हा परंतु चौकार आलाय चौकाराला महत्व नाहीये वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला हार्डलक टीम कलमुसरे ज्या संघाने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न कर परंतु शेवट मोमेंटला 2 चौकार आलेत चौकाराला महत्व नाहीये कारण जनुमान सिद्धिकर्वे संघाने दमदार परफॉर्मन्स करत ही लढत जिंकलेली आहे त्यांचं करूया आपण अभिनंदन हार्डलक संघ कलमुसरे चला दोन्ही संघ आपण सेकंड करा कारण आम्ही नेहमी सांगतोय की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही हारणं आणि जिंकणं हा क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे आज का हारलो आज कुठे कमी पडलं आणि काय चुकलं या सगळ्या गोष्टी सुधारून कलमुसरे संघ तुम्ही चांगला क्रिकेट खेळा आणि विजय मिळवा ही तुम्हाला शुभेच्छा देईल आणि नेक्स्ट मॅच साठी मी सिद्धिकर्वे संघाला शुभेच्छा देईल आणि या मॅच हिरो मॅन ऑफ द मॅच खरं तर नयन पाटील मित्रांनो ज्याने सुरुवात दमदार केली 16 बॉल मध्ये 30 धावेची शानदार इनिंग साकारणारा नयन पाटील मॅन ऑफ द मॅच चला आपण शुभ सन्मान व्यासपीठावरती करतो गेस्ट इज आवर गॉड आणि भारतीय संस्कृती ते जपली जाईल आदरणीय सन्माननीय शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा आदरणीय हरीश नामदेव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते